आजच्या काळात निवडणुका फक्त भाषणांनी किंवा घोषणांनी जिंकल्या जात नाहीत. नाही, त्यामागे एक खूप मोठं शास्त्र आहे, एक अतिशय नियोजनबद्ध आराखडा असतो. आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच आराखड्याची चिरफाड करणार आहोत. आपण बघणार आहोत की डेटा, रणनीती आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून निवडणुकीचा एक संपूर्ण नकाशा कसा तयार केला जातो आणि विजयाची एक एक वीट कशी रचली जाते. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की निवडणूक जिंकणं ही एक कला आहे की एक विज्ञान. म्हणजे पूर्वी कसं होतं, राजकारण हे व्यक्तिमत्वावर चालायचं, नेत्याच्या करिश्म्यावर. पण आता काळ बदललाय. आता सगळा खेळ आहे तो पद्धतशीर रणनीतीचा, अचूक नियोजनाचा. या संपूर्ण विश्लेषणात आपण याच बदलाचा मागोवा घेऊ. व्यक्तिकेंद्रित राजकारण आता कसं एका ठरवलेल्या, जवळजवळ वैज्ञानिक पद्धतीमध्ये बदलत चाललंय हे आपण समजून घेऊ. राजकारणाचे नियम ते आता पूर्णपणे बदलले आहेत आणि हे जे नवीन नियम आहेत ना, ते डेटाच्या म्हणजे माहितीच्या पायावर उभे आहेत. आज प्रत्येक निवडणूक प्रचार मोहीम, प्रत्येक निर्णय हा आकड्यांच्या आणि माहितीच्या विश्लेषणावरच घेतला जातो. हे नीट समजून घेण्यासाठी चला आपण एका मतदारसंघाचा अभ्यास करू आणि असाच एक आराखडा उलगडून पाहू. चला आपण थेट जमिनीवर उतरूया. महाराष्ट्रातला दिंडोरी मतदारसंघ हा एक आदिवासी आणि ग्रामीण बहुल भाग आहे. हा फक्त एक मतदारसंघ नाही, तर हे एक प्रतीक आहे, जिथे आपण या मोठ्या किचकट वाटणाऱ्या संकल्पनांना एका खऱ्या उदाहरणाशी जोडून पाहू शकतो. दिंडोरी आपल्याला हे शिकवेल की जमिनीवरची राजकीय लढाई आता कागदावरच्या आराखड्याने विचारपूर्वक कशी जिंकली जाते. कुठलाही आराखडा बनवण्याआधी पहिली पायरी काय असते, तर जमिनीची पाहणी करणं. अगदी बरोबर, राजकारणातही तेच आहे. इथे जमिनीची पाहणी म्हणजे मतदारांचा कल समजून घेणं आणि मागच्या निवडणुकांचा डेटा तपासणं. लोकांना काय हवंय, त्यांच्या खऱ्या समस्या काय आहेत आणि मागच्या काही वर्षात त्यांनी कौल कसा दिला, हे समजल्याशिवाय पुढचं एकही पाऊल टाकता येत नाही. हीच ती पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी आहे. या आकड्यांवर एक नजर टाकूया. दिंडोरीच्या गेल्या 7 निवडणुकांचा हा ट्रेंड आहे. यात स्पष्ट दिसतंय की महाविकास आघाडी किंवा पूर्वीच्या त्यांच्या मित्रपक्षांचं वर्चस्व राहिलं आहे. पण यातली अस्थिरताही बघा. विशेषतः 2009ची निवडणूक फक्त 0.1%, फक्त इतकंच अंतर होतं हारजीतमध्ये. म्हणजे विजयाचा धागा किती नाजूक होता हे बघा. यातून एक गोष्ट शिकायला मिळते, कोणताही मतदारसंघ गृहीत धरून चालत नाही. आता येऊया वर्तमानात 2024. इथे आपल्याला काय दिसतंय? महाविकास आघाडीला 53.6% मतं, तर भाजपच्या मित्रपक्षाला 36.5%. विजयाचं अंतर आहे तब्बल 17.2%. हे अंतर खूप मोठं आहे, यात शंका नाही. पण माझा प्रश्न वेगळा आहे. हे आकडे फक्त आकडे नाहीत. या आकड्यांमागे काय आहे? ह्या आकड्यांमागे आहेत लोकांच्या अपेक्षा, त्यांच्या समस्या. त्या काय आहेत? आधीच्या आकड्यांचं उत्तर इथे आहे. दिंडोरीतील लोकांच्या मुख्य समस्या काय आहेत? तर स्थानिक रोजगाराची कमतरता, रस्ते आणि वीज यांसारख्या पायाभूत सुविधांचा अभाव आणि जंगल जमिनीचे हक्क. या सगळ्या समस्यांची तीव्रता उच्च आहे. याच समस्या मतदानाचा कल ठरवतात. कारण रोजगार, रस्ते, पाणी हे फक्त निवडणुकीचे मुद्दे नाहीत. हे आपल्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेल्या सन्मानाने जगण्याच्या हक्काचा पाया आहेत आणि याचसाठी माहितीपूर्ण आणि जबाबदार सार्वजनिक चर्चा आवश्यक आहे. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण काय घडलं ते पाहिलं. आता आपण कसं घडवायचं याकडे वळूया. नुसते आकडे आणि समस्यांची यादी करून काही होत नाही. त्या माहितीचा अर्थ लावून तिला एका विचारपूर्वक चौकटीत बसवून एक सुसंगत रणनीती बनवावी लागते. ही एक प्रक्रिया आहे जिथे कच्च्या माहितीचं रूपांतर एका धारदार शस्त्रात होतं. यालाच आम्ही म्हणतो डेटापासून सिद्धांतापर्यंतचा प्रवास. रणनीतीच्या जगात एक जुनं पण अत्यंत प्रभावी हत्यार आहे. ते म्हणजे स्वॉट विश्लेषण. स्वॉट म्हणजे काय? तर एस म्हणजे स्ट्रेंथ्स, तुमची बलस्थानं. डब्ल्यू म्हणजे वीकनेसेस, तुमच्या कमतरता. ओ म्हणजे ऑपॉर्च्युनिटीज, म्हणजे संधी. आणि टी म्हणजे थ्रेट्स, म्हणजे धोके. या एकाच चौकटीतून तुम्हाला तुमची अंतर्गत आणि बाह्य परिस्थिती आरशासारखी स्पष्ट दिसते. चला, हे विश्लेषण आपण दिंडोरीच्या संदर्भात पाहूया. महाविकास आघाडीसाठी एकीकडे त्यांची बलस्थान आहेत, मजबूत आदिवासी नेतृत्व आणि आघाडीतली एकजूट. पण दुसरीकडे कमकुवतपणा काय आहे? तर काँग्रेसचा स्वतःचा आमदार नसणं आणि पक्ष संघटना म्हणावी तितकी मजबूत नसणं. संधी आहे
तरुण आदिवासी मतदारांना जोडण्याची, पण धोका आहे भाजपची वाढती ताकद आणि अंतर्गत गटबाजीचा. यातून निष्कर्ष काय निघतो तर नेतृत्व आहे, पण संघटनात्मक पातळीवर खूप काम करण्याची गरज आहे. स्वॉट आपल्याला एक चांगली सुरुवात देतं, पण आधुनिक राजकारणात आपल्याला अजून खोलवर जावं लागतं. आणि तिथे येतो चतुर्मुख सिद्धांत. हे एक 4 आयामी धोरणात्मक मॉडेल आहे. म्हणजे निवडणूक तयारीचं मूल्यांकन 4 वेगवेगळ्या पण एकमेकांशी जोडलेल्या दृष्टिकोनातून करणं. जसं देवाचे 4 चेहरे 4 दिशांना पाहतात, तसंच हे मॉडेल 4 बाजूंनी तयारी तपासतं. हे 4 पैलू किंवा 4 लेन्स कुठले आहेत? पहिला, निवडणूक लेन्स, म्हणजे आपले मतदार कोण आहेत आणि ते कुठे आहेत. दुसरा, संघटनात्मक लेन्स, म्हणजे आपले कार्यकर्ते प्रत्येक बूथपर्यंत पोहोचले आहेत का, त्यांची ताकद किती आहे. तिसरा, नॅरेटिव्ह लेन्स, म्हणजे आपण लोकांच्या मनात घर करणारी गोष्ट कोणती सांगणार आहोत, आपला संदेश काय असेल. आणि चौथा, संसाधन लेन्स, म्हणजे आपल्याकडे पैसा, माणसं आणि डिजिटल ताकद किती आहे. या 4ही बाजू मजबूत असतील तरच किल्ला लढवता येतो. रणनीती कागदावर छान दिसते, पण खरी कसोटी लागते ती जमिनीवर. आणि त्यासाठी सुरू होतो 90 दिवसांचा काउंटडाऊन. आता आपण बघणार आहोत की हा आराखडा, ही रणनीती निवडणुकीच्या आधीच्या 90 दिवसांत टप्प्याटप्प्याने कशी राबवली जाते. हा एक काटेकोर, घड्याळाच्या काट्यावर चालणारा आराखडा आहे. ही आहे 90 दिवसांची विनबॅक स्ट्रॅटेजी. पहिला महिना हा पाया रचण्याचा आहे. प्रत्येक बूथवरची माहिती गोळा करणं, गावातले प्रमुख लोक जोडणं. दुसरा महिना लोकांचं ऐकण्याचा आहे, त्यांचा कानोसा घेण्याचा. त्यानंतरचे 15 दिवस आहेत उमेदवाराला लोकांपर्यंत पोचवण्याचे, सभा, रॅली. शेवटचे 15 दिवस म्हणजे हाय इंटेन्सिटी. सोशल मीडियावर आणि जमिनीवर प्रचार शिगेला पोचतो. आणि मतदानाचा दिवस, त्या दिवशी फक्त एकच काम, आपल्या मतदाराला घराबाहेर काढून मतदानाला नेणं. जमिनीवरची लढाई आणि डिजिटल दुनियेतील लढाई, या दोन्ही हातात हात घालून चालतायत. कसं? तर 100पेक्षा जास्त व्हॉट्सॲप ग्रुप्स तयार करून खरी माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं. ज्या सरकारी योजनांचा आदिवासी लोकांना फायदा झाला त्यांचे छोटे छोटे व्हिडिओ बनवून ते इंस्टाग्राम, फेसबुकवर टाकणं. विरोधकांचा खोट्या प्रचाराला फॅक्ट चेकद्वारे उत्तर देणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पहिल्यांदा मतदान करणारे तरुण आणि महिला यांच्यासाठी खास जाहिराती तयार करून त्यांच्यापर्यंत पोहोचणं. निवडणूक जिंकणं हे ध्येय नाही, ती फक्त एक सुरुवात आहे. खरं ध्येय आहे प्रभावी शासन देणं, लोकांचं नेतृत्व करणं. निवडणूक जिंकण्याचा आराखडा हा खरं तर निवडून आल्यानंतर लोकांच्या समस्या सोडवण्याच्या आराखड्याची पहिली पायरी असली पाहिजे. जिंकण्याची योजना आणि शासन करण्याची योजना या 2 वेगळ्या गोष्टी असूच शकत नाहीत. आता या सगळ्या आराखड्याला एका चेहऱ्याची गरज आहे, उमेदवार. दिंडोरीसारख्या मतदारसंघासाठी आदर्श उमेदवार कसा असेल? तो तिथल्या मोठ्या आदिवासी समाजाचा असावा, कारण त्याला जमिनीचे आणि जंगलाचे प्रश्न आतून माहीत असतील. त्याची मुळं मतदारसंघात खोलवर रुजलेली असावीत. तरुणांना तो आपला वाटला पाहिजे आणि त्याला मराठीसोबतच स्थानिक भाषेतही लोकांशी संवाद साधता आला पाहिजे. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हा सगळा डेटा वापरताना लोकांच्या खाजगी आयुष्याचा, त्यांच्या गोपनीयतेचा आदर करणं हे सर्वोच्च कर्तव्य आहे. भारताचा नवीन DPDP कायदा याच मूल्यांवर भर देतो. विश्वास आणि संमती या 2 खांबांवरच खरं नेतृत्व उभं राहू शकतं. तर मग आपण सुरुवातीच्या प्रश्नावर परत येऊया. कला की विज्ञान? मला वाटतं आता उत्तर स्पष्ट आहे. आधुनिक निवडणुका जिंकणं हे विज्ञान आहे, पण निवडून आल्यानंतर लोकांच्या मनावर राज्य करणं ही एक कला आहे. आणि हे विज्ञान त्या कलेची सेवा करण्यासाठीच वापरलं पाहिजे. तर शेवटचा प्रश्न, जेव्हा निवडणूक प्रचार इतक्या शास्त्रशुद्ध पद्धतीने एका इंजिनियरप्रमाणे आखला जातो, तेव्हा निवडून आलेल्या नेत्यांनी प्रामाणिकपणे खऱ्या अर्थाने राज्यकारभार करण्यासाठी काय करायला हवं? या प्रश्नाच्या उत्तरातच आपल्या लोकशाहीचं भविष्य दडलेलं आहे. लोकाभिमुख नेता बनण्यासाठी आणि मतदारसंघाचा विकास करण्यासाठी blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधता येईल किंवा 0800 4214 1602 वर कॉल करता येईल. राजकारणापलीकडचा उद्देश.